निर्णय? हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे आणि महिलांसाठी तर खरंच चांगला आहे। महिला या निर्णयामुळे आणखीनच प्रगती होईल महिलांची पण। हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे आणि सर्वसामान्य जे कामगार वर्ग आहे ज्यांचा टॅक्स हा कंपन्याच डायरेक्ट कापतात त्यांना एक प्रकारे रिलीफ आणि आनंदच मिळेल। बसमध्ये सवलत दिली आहे, पण ती कशी दिली आहे? 80 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी खरोखर हा निर्णय योग्य नाहीये। 80 वर्षाच्या पुढे नागरिक काय बसने प्रवास करू शकत नाही, मग तो निर्णय थोडा बदल करावा। सगळ्यात जास्त याचा इम्पॅक्ट महिला आणि जे कामगार वर्ग आहेत त्यांच्यासाठी होईल, कारण बाकीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य लोकांना या टॅक्सचं बेनिफिट घेता यायला पाहिजे। आणि बजेट हा संमिश्र आहे, म्हणजे असं पूर्णपणे म्हणता येईल नाही की कामगारांच्या दृष्टीने किंवा आहे, पण थोडाफार बदल झाल्यामुळे नक्कीच आनंद वाटतोय। देशामध्ये आज बजेट सादर झालेला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बजेट सर्वसामान्यांना परवडणारा असा हा बजेट सादर केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये दिलासा मिळालेला आहे। पाहायला गेलं तर इन्कम टॅक्स आहे त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत। 12 लाखांपर्यंत 0% इन्कम टॅक्स असणार आहे। त्यासोबत शैक्षणिक असेल किंवा नोकरीदार असेल यामध्ये सर्वात मोठे बदल केलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेतलेले आहेत। मात्र या सर्वच बजेटकडे निर्णयांकडे सामान्य लोक कसे बघतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि आपण त्यासाठीच काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। टॅक्स सध्या कमी झालेला आहे। 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नसणार आहे। कसं वाटतं, निर्णयाचं स्वागत करताय? हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे आणि सर्वसामान्य जे कामगार वर्ग आहे ज्यांचा टॅक्स हा कंपन्याच डायरेक्ट कापतात त्यांना एक प्रकारे रिलीफ आणि आनंदच मिळेल। ही सोय त्यांनी पुढच्या वर्षी ज्यावेळेला टॅक्स आणखीन कमी करतील तर आणखीन आनंद वाटेल, कारण सगळ्यात जास्त याचा इम्पॅक्ट महिला आणि जे कामगार वर्ग आहेत त्यांच्यासाठी होईल, कारण बाकीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य लोकांना या टॅक्सचं बेनिफिट घेता यायला पाहिजे आणि हा स्वागतार्ह निर्णय आहे। आम्हाला बरं वाटलं। बजेट सुद्धा सादर झालेलं आहे। कसं वाटतं बजेट? बजेट हा संमिश्र आहे, म्हणजे असं पूर्णपणे म्हणता येईल नाही की कामगारांच्या दृष्टीने किंवा आहे, पण थोडाफार बदल झाल्यामुळे नक्कीच आनंद वाटतोय आणि असेच त्यांनी पुढच्या वर्षी सादर केले तर बरंच वाटेल। म्हणजे उशिरा काय होऊ नये, सरकारला जाग आली? उशिरा म्हणा, हा नक्कीच उशिरा होणार शहाणपण आलेलं आहे। जाग म्हणण्यापेक्षा शहाणपण आलेलं आहे, कारण ते जागे आहेत, पाहतात, पण ह्यावेळेला त्यांनी थोडीशी ऍक्शन घेतलेली आहे, तर त्या ऍक्शनचं आम्ही स्वागत करतोय। हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे आणि महिलांसाठी तर खरंच चांगला आहे। महिला या निर्णयामुळे आणखीनच प्रगती होईल महिलांची पण। बजेट सुद्धा सादर झालेला आहे। काही शिक्षणामध्ये बदल केले, काय कसा वाटला बजेट? हा खरंच गरजू विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे, महिलांसाठी पण चांगला आहे। महिलांसाठी काय अपेक्षा करत होते तुम्ही या बजेटमधून? महिला म्हणजे बजेटमध्ये त्या लोकांनी जो इन्कम टॅक्स साठी ठेवलेलं आहे ते चांगलं आहे। आता बसमध्ये सुद्धा 50% सवलत दिली, पण बसचे दरच वाढलेले आहेत, तर हा निर्णय कसा वाटला? बसमध्ये सवलत दिली आहे, पण ती कशी दिली आहे? 80 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी खरोखर हा निर्णय योग्य नाहीये। 80 वर्षाच्या पुढे नागरिक काय बसने प्रवास करू शकत नाही, मग तो निर्णय थोडा बदल करावा। तर आपण पाहिला असेल की हा बजेट सादर झालेला आहे, सर्वसामान्यांना परवडणारा आहे, सर्वांनी स्वागत देखील केलेलं आहे। मात्र 12 लाखांपर्यंत जो टॅक्स आहे, 0 टॅक्स केलेला आहे, त्याचं देखील स्वागत केलेलं आहे। मात्र अशाच पद्धतीने निर्णय सरकारने घ्यायला हवेत किंवा मागे काही वर्षांपासून जो फटका सामान्य लोकांना बसवता तो आता बसणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि त्यांच्या या निर्णयाचं स्वागत देखील लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे कशा पद्धतीने आता हे बजेटचे निर्णय पुढच्या आयुष्यामध्ये लागू होणार आहेत, जनजीवनामध्ये लागू होणार आहेत, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षी देशमुख, नवराष्ट्र, नवी मुंबई।